कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। राज्य परिवहन एसटी कर्मचारी संघटनेने बेमुदत संपाची हाक दिली आहे। त्यामुळे एसटी कर्मचारी संघटना आजपासून बेमुदत आंदोलन करते। एसटीच्या संपामुळे राज्यभरातील प्रवाशांची गैरसोय होताना दिसते। ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या बंदमुळे चाकरमान्यांना देखील फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते। रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर बस डेपोमध्ये देखील आज सकाळपासून एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले। या बंदचा शाळकरी विद्यार्थ्यांसह प्रवाशांना मोठा फटका बसला असून गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना देखील आता या बंदचा फटका बसणार आहे। ही वेतनवाढीचा जो विषय एसटी कर्मचाऱ्यांचा तो काय आताचा नाही। 2016 पासून आम्ही प्रशासनाची एकूण सर्व संघटना एकत्रित येऊन मागणी करतोय, परंतु प्रशासन प्रत्येक वेळी प्रशासन असेल शासन असेल प्रत्येक वेळी आम्हाला दुर्लक्ष करून आमच्यावर उपासमारीची वेळ येते की काय असा काहीचा प्रश्न आमच्या कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिला आहे। या पार्श्वभूमीवर 7 तारखेला मुख्यमंत्री महोदयांनी कृती समितीची बैठक बोलवली। त्यामध्ये सर्वांना आश्वासित केलं की 20 तारखेला मी तुम्हाला निकाल देतो या गोष्टीचा। त्यानंतर माननीय उद्योगमंत्री उदय सामंत साहेबांची रत्नागिरीत मीटिंग झाली। त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासित केलं की 20 तारखेला तुम्हाला गुड न्यूज मिळेल। आणि म्हणून आम्हाला गणपतीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची हाल करायची आमची इच्छा नाही, आमच्या कुठल्याच संघटनेची इच्छा नाही। परंतु शेवटी प्रशासन सुद्धा आमच्याकडे जर सरकार दुर्लक्ष करत असेल तर शेवटी आमच्याकडे सुद्धा हाच पर्याय राहतो। आणि म्हणून या भावनेतून हा कर्मचाऱ्यांचा उद्रेक आहे आणि या उद्रेकाच्या माध्यमातून आज ही वेळ सरकारने आपल्यावर आणलेली आहे। यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा कोणताही दोष नाही। प्रत्येकजण आपापल्या न्याय हक्कासाठी लढतोय। आम्ही तसं धरणे आंदोलनाचं नोटीस सुद्धा दिलं आहे। आम्ही सर्वजण आजपासून धरणे आंदोलनात आहेत। जोपर्यंत मुख्यमंत्री साहेब तिकडे बैठक लावत नाहीत किंवा जोपर्यंत ठोस निर्णय आमच्यासमोर येत नाही आणि आमच्या वरिष्ठांकडून आम्हाला आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही धरणे आंदोलन कायम करत आहोत। आज एसटी कर्मचाऱ्यांचा प्रमुख मुद्दा वेतनाचा आहे। राज्य सरकार एवढं वेतन पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे। आज बघायला गेलं तर 2016 पासून एसटी कर्मचाऱ्यांचा पगार प्रचंड प्रमाणात कमी आहे। 30-35% पगार एसटी कर्मचाऱ्यांचा कमी आहे। त्यामुळे कुटुंब कसं चालवायचं हा प्रचंड मोठा प्रश्न एसटी कर्मचाऱ्यांवर आलेला आहे। ह्या परिस्थितीत एसटी कर्मचारी आज उभा आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता 20 तारखेच्या नंतर हा प्रश्न तुमचा निकाली काढतो, परंतु अजूनपर्यंत मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष दिलेलं नाही। त्याच्यामुळे एसटी कर्मचारी प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे। त्या असंतोषातून संयुक्त कृती समितीने हे आंदोलन धरणे आंदोलनाची नोटीस दिलेली आहे। त्या अनुषंगाने आज आम्ही गुहागर आगारातील सर्व कर्मचारी या धरणे आंदोलनात सहभागी झालेला आहे। किती संघटना याच्यात 13 संघटनांची एकूण कृती समिती तयार झालेली आहे। काय भूमिका असणार पुढे भूमिका आमची एकच आहे। आमचं एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन हे राज्य सरकार एवढं व्हायला पाहिजे ही प्रमुख मागणी आमची आहे।